हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। जवळपास संक्रांतीची तयारी सर्व बायकांची चालू झालेली आहे। तर त्यामध्ये यावर्षी हळदी कुंकवाला वाटण्यासाठी वाण काय द्यायचा याचाही विचार चालूच असेल ना। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी, पण त्यामधलीच एक स्पेशल अशी ही गोष्ट आहे जी तुमच्याशी मी शेअर करते आता। तर ही पर्स मी यावर्षी हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी बनवलेल्या आहेत। घरी शिवलेल्या पर्स आहेत या। अगदी कमी वेळेत या कलरफुल अशा पर्स तयार झालेल्या आहेत। याला आपण मोबाईल पाऊच पण म्हणू शकतो, कारण मोबाईल खूप कम्फर्टेबल बसतो यामध्ये। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवातच करूया। त्याआधी माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही पर्स मी कशी शिवली आहे, हा मोबाईल पाऊच मी कसा बनवलेला आहे ते मी दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता किती छान अशा कलरफुल अशा या मोबाईल पाऊच तयार झालेले आहेत आपले। अगदीच कमी वेळात हे बनून तयार होते। तर आपण बघूया कसं शिवलेत हे पाऊच। तर अगोदर मी अशा पद्धतीने एक कापड, हे ब्लाउज पीसचं कापड आहे, त्याच्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास। तुम्ही कॅनव्हास नाही वापरला तरीसुद्धा फिनिशिंग खूप छान येतं, कॅनव्हास तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल। हे कापड मी 11.5 बाय 8.5 म्हणजे उंची 11.5 आणि रुंदी 8.5 इंच अशा मापाने घेतलेले आहे। तर अगोदर आपण त्याला जो राऊंड शेप द्यायचा आहे तो राऊंड शेप करून घेऊया। अस्तरची अशी मध्यभागी घडी घालून त्याला आपण साईडला जो कॉर्नर असतो तिथे आपण असे 2 खुणा करून घ्यायच्या आणि त्याला असं आपण राऊंड शेप करून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्या पर्सचा लुक छान दिसतो। तुम्हाला राऊंड शेप नको असेल तर असाच तुम्ही स्क्वेअर शेप ठेवलात तरीसुद्धा चालेल, किंवा असाच जर त्रिकोणी शेप जरी ठेवला तरीसुद्धा खूप छान दिसते, पण अशी राऊंड शेपमध्ये थोडी जास्तच छान वाटते, म्हणून मी अशाच सगळ्या पर्स बनवलेल्या आहेत। तुम्ही स्क्वेअरसुद्धा ठेवू शकता। तर अशाच पद्धतीने अस्तर आपण कॅनव्हासवरती ठेवून कॅनव्हाससुद्धा राऊंड शेपमध्ये आपण कट करून घेऊया। कापड जर जाड असेल तर तुम्ही फक्त अस्तर लावून शिवलं तरीसुद्धा चालेल, आणि कापड जर पातळ असेल तर कॅनव्हास लावावं लागेल, त्याशिवाय फिनिशिंग चांगलं येत नाही। अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कलरच्या ब्लाऊज पीसापासून आपण खूप सारे पाऊच बनवू शकतो। मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूला वाण देण्यासाठी खूप सोपा आणि उत्तम असा पर्याय हा पाऊच आहे। तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसच्या वर अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपण कॅनव्हास ठेवायचा आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास बरोबर मध्यभागी जाईल। एकसारखं एकावर एक ठेवून आपण त्याच्या साईडने तिन्ही बाजूने आपण टिप मारून घेणार आहे। तीनही बाजूने टिप मारून झाली की आपण एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे, आणि जिथे आपण राऊंड शेप दिलेला आहे तिथे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे कट केल्यामुळे काय होईल की आपला जो राऊंड झालेला आहे त्याला फिनिशिंग चांगल्या प्रकारे येईल। तर मी किती कापड घेतले त्याचे माप तुम्हाला दाखवते। तर मी उंची घेतलेली आहे बरोबर 11.5 आणि रुंदी घेतलेली आहे 8.5 इंच। तर इतक्याच कापडमध्ये आपला मोबाईल पाऊच हा तयार होतोय। जास्त कापड आपल्याला नाही लागत यासाठी। तर अगोदर हे कापड आपण सरळ करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अस्तरच्या बाजूला कॅनव्हास आलेला आहे आपला। जे काय होईल की आपण हे आता जेव्हा सरळ करू त्यावेळेला अस्तर आपला आतल्या बाजूला जाईल। तर अशा पद्धतीने ते आपण सरळ करून घेतल्यानंतर सगळ्या त्याचे जे कोपरे आहेत ते आपण अगोदर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। त्यानंतर शिलाई मारलेल्या तीनही बाजूनी आपण त्यावरून दाबटीप मारून घ्यायचे। दाबटीप मारल्यामुळे काय होईल की जे पाऊचला फिनिशिंग येईल ते एकदम छान येईल। आपण जो राऊंड शेप दिला आहे तिथून थोडीशी सावकाश टीप मारायची, म्हणजे काय होईल की त्याचा जो लुक आपण केलाय तो इकडे तिकडे नाही होणार। नाहीतर टीप मारताना काय होतं की त्याचे कोपरे बाजूला येतात। जी बाजू आपण ओपन ठेवली आहे ती आतल्या साईडने अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर वरनं टीप मारायची आपल्याला। तर अशा पद्धतीने त्याला आपण आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग टीप मारायची आहे। आपण फोल्ड केलेल्या साईडला एकदा नाही तर दोनदा टीप मारणार आहे, आपण डबल टीप मारून घ्यायचे याच्यावरनं, ज्यामुळे आपलं कापड एकदम छान असं व्यवस्थित होईल। कापड उलटं ठेवून त्यावर आपण 4 इंचची एक मार्किंग करून घ्यायची आहे, जिथून आपण फोल्ड करणार आहे आता। तर अशा पद्धतीने 4 इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे, आणि त्याच्यात ज्या 2 कडा आहेत त्या दोन्ही साईडने आपण डबल टिप मारून घ्यायचे। डबल टिप मारल्यामुळे काय होईल की आपला जो पाऊच आहे तो एकदम सिक्युअर बनेल। त्या साईडने आपण राऊंड शेप दिलेला आहे त्या साईडने आपण अशा पद्धतीची लेस लावून घ्यायची आहे। तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल
अशी त्रिकोणी डिझाईन असेल किंवा अशा पद्धतीची साध्या पद्धतीची जरी लेस असेल तर ती आपल्याला ज्या राऊंड शेप दिला आहे तिकडून लावून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या पर्सला लुक छान येईल. तर अशा पद्धतीने आपण त्याला लेस लावून घेऊया. जिथून आपण पर्स फोल्ड करणार आहे तिथूनच फक्त ही लेस मी लावून घेते, कारण आपल्याला अर्धीच फक्त लेस लावायची आहे, ती बाजू समोर येणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या मोबाईल पाऊच किंवा आपण याला हँड पर्स पण म्हणू शकतो तयार झालेला आहे. आपण इथे या साईडला आपण तिथे प्रेसचं बटन पण लावू शकतो, जे मी नंतर लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने खूप साऱ्या पर्स मी रेडी केलेल्या आहेत या वर्षीच्या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूला वाण देण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.